संगमनेरमध्ये खासगी बस आणि ट्रकचा अपघात झालेला आहे। कोल्हार-घोटी महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे। अपघातात 3 जणांचा मृत्यू आहे तर 6 ते 7 जण जखमी आहेत। संगमनेर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। जखमींना उपचाराकरता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। अपघातामध्ये 3 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालाय। संगमनेरमध्ये खासगी बस आणि ट्रकचा हा भीषण अपघात, कोल्हार-घोटी महामार्गावर ही दुर्घटना घडलेली आहे। यामध्ये 6 ते 7 जण जखमी झाले असून 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं जात आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी आदेश वाकळे यांच्याकडून। आदेश, काय सध्या परिस्थिती? नक्कीच लागवी हा एक भीषण अपघात म्हणावा लागेल। संगमनेरमध्ये हा अपघात झालेला आहे। यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे आणि 6 ते 7 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। जखमींना संगमनेरच्या कुटे रुग्णालयात व मेडिकवर जे रुग्णालय आहे संगमनेरचं त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे। त्यामध्ये मृतांचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे। एक भीषण अपघात झालेला आहे। सध्या महामार्ग पोलीस आणि संगमनेरचे जे पोलीस आहेत ते सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। एकूणच जखमी देखील बरेच लोक यामध्ये आहेत व मैदानमध्ये संगमनेरमधील एका सुकेवाडीच्या युवकाचा समावेश आहे। तसेच हे जे हरियाणाचा देखील एक जो आहे तो यामध्ये मयत झालेला आहे। ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा हा भीषण अपघात व सध्या वाहतूक जी आहे ती कोल्हार-घोटी महामार्गाची पोलिसांकडून सुरळीत करण्यात आली आहे। लागवी आदेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।